हाय हॅलो नमस्कार मी ऋषाली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना. चला आज आहे ना दुसरा सोमवार आहे, श्रावणी सोमवार. तर श्रावणी सोमवारच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर चला मला आहे ना आता आम्हाला मंदिरात जायचं आहे. तर येथे वणीमध्ये आहे ना तिळेश्वराचं मंदिर आहे. तर त्या तिळेश्वराच्या मंदिरामध्ये आम्ही जाणार आहे. तर मावशी मला सोबत. तर आम्ही दोघीजणी मंदिरामध्ये जाणार आहे. तर मग बाकीची पण तयारी केली. तर तेथे पूजा करण्यासाठी जे जे साहित्य लागतं ते पण काढून ठेवलेलं आहे. चला तुम्हाला दाखवते काय काय काढलेलं आहे ते. तर आता इथे ना सर्व काही साहित्य जे जे लागेल ते ते काढून ठेवलेलं आहे. तर येथे बेलाचे पानं आणलेले आहे आणि येथे ना फुलवाती करून ठेवलेले आहे. आता इथे पंचामृत करून घेतलेलं आहे मी. आणि मग हळदी कुंकू, धूप आणि यात आहे ना भस्म आहे. तर मग एवढं काही साहित्य घेतलेलं आहे. तर जलाभिषेक करण्यासाठी इथे पाणी घेतलेलं आहे. तर जाता जाता फुलं पण घेऊ आम्ही. तर चला तुम्हाला पण दाखवते तिथे गेल्यानंतर. तर एवढं साहित्य घेतलेलं आहे मी. तर हे बघा आता बॅगमध्ये भरून घेतले. आता चला हा व्हिडिओ पण अपलोड करायला मला थोडा उशीरच झालेला आहे. तर हा श्रावणी सोमवारचा आहे ना दुसऱ्या सोमवारचा व्हिडिओ आहे. तर मग येथे मग मावशी आणि मी आता निघालेलो आहोत मंदिरामध्ये जाण्यासाठी. आणि पुढे ना महालेताई आहे ना तर त्या पण आमच्यासोबत आलेल्या होत्या. तर येथे बघा पाटानेच चाललेलो होतं. तर पाटाने ना भरपूर असा चिखल आहे. आमच्याकडे आहे ना सारखा पाऊस चालू आहे, त्यामुळे इकडं म्हणजे सारखा पाऊस चालू असल्यामुळे ना भरपूर असा चिखल तयार होतो. तर येथे बघा पाटाला पाणी सोडलेलं आहे. तर आम्ही येथे ना आलेलो आहोत. तर नदीला पण भरपूर पाणी आहे. तर येथे बघा तिळेश्वराचं मंदिर आहे हे. तर येथे भरपूर भाविक येत असतात. तर हे मंदिर आहे ना स्वयंभू तिळेश्वराचं मंदिर आहे. तर म्हणजे पहिल्यापासून तिथे ते मंदिर स्थापन झालेलं आहे. तर मग आता सर्व काही भाविक श्रावणी सोमवारमध्ये येतात. तर इतर वेळेस पण सोमवारच्या वेळेस आहे ना दर्शनासाठी भरपूर जण येत असतात इथे. जोरात जर पाऊस असला ना तर ह्या नदीला पूर्ण पाणी भरलेलं असतं. तरी हे इथून पायवाट आहे तर ती पण पूर्ण बुजून गेलेली असते. तर मंदिरामध्ये पण पाणी असतं. तर मंदिर आहे ना नदीच्या कडेलाच मंदिर असल्यामुळे ना पूर्ण तिळेश्वराचं मंदिर आहे ना हे पाण्याखाली असतं. तर येथे बघा श्रावणातला दुसरा सोमवार असल्यामुळे भरपूर असे भाविक येथे ना दर्शनासाठी आलेले आहेत. तर आम्हाला पण गेल्या गेल्या लगेचच नंबर लागलेला होता दर्शनासाठी. तर आम्हाला आहे ना थोडासा जलाभिषेक पण करायचा होता. तर येथे आम्ही जलाभिषेक पण करून घेत होतो. तर मावशीची, माझी आणि महालेताई आहे त्यांची पण पूजा झालेली. तर त्यांनी छान अशी पूजा करून घेतली. आणि मग त्यानंतर मी पण येथे पूजाला बसलेला आहे. तर भरपूर महिला येथे ना पूजा करण्यासाठी येत असतात. तर मग भरपूर दिवसभर गर्दी असते श्रावणी सोमवारमध्ये. आणि इतर वेळेस पण सोमवारच्या वेळेस आहे ना भरपूर गर्दी असते. तर काहींचे पशुपतीचे पण उपवास असतात. तर मग सोमवारच्या वेळेस आहे ना येथे पशुपतीचं उपवासाचं पण ते येथे दर्शनासाठी येत असतात. आणि काय मनोकामना असते ते पण पूर्ण करून घेत असतात. तर मग येथे आम्ही पण छान असं दर्शन झालेलं आहे. तर गर्दी ना आमच्या नंतर गर्दी भरपूर वाढायला लागलेली होती. तर आम्ही म्हणजे 12च्या आतच गेलेलो होतो. त्यानंतर भरपूर गर्दी व्हायला लागलेली होती. मी येथे जेव्हा वणीमध्ये आलेले आहे ना तेव्हापासून मी ह्या तिळेश्वराच्या मंदिरामध्ये ना दर्शनासाठी येत असते. तर हे स्वयंभू तिळेश्वराचं मंदिर असल्यामुळे ना मी कायम दर्शनाला येत असते. तर छान असं आमचं दर्शन झालेलं आहे. आणि मग त्यानंतर आहे ना मी आरती पण करून घेतलेली होती. छान असं तुम्ही पण आता इथे ना दर्शन घ्या. आपल्याला जर महादेवाचा जर अभिषेक करायचा असला ना जलाभिषेक आणि दुधाचा पण अभिषेक जर करायचा असला ना दूध हे कच्चंच दूध वापरायचं असतं. तापवलेलं दूध आहे ना जलाभिषेकासाठी वापरायचं नसतं. तर मग येथे छान असं अभिषेक करून घेतलेला आहे. आणि आम्ही आता आरती पण करून घेत आहे.
खाली मंदिरामध्ये ना छान असं आमचं दर्शन झालं, आरती झाली आणि वरती पण आलेलं होतं. तर वरती ना सर्व काही असे पिंडी आहे. तर मग तेथे ना 12 ज्योतिर्लिंग आहे असं म्हणतात. तर मग सर्व काही 12 ज्योतिर्लिंगाचं पण आम्ही ना छान असं दर्शन घेतलेलं आहे. आणि मग त्यानंतर दर्शन घेऊन पुढे पण निघायचं होतं आम्हाला. तर येथे महादेवाच्या मंदिराच्या शेजारीच नदी पण वाहते. तर मग मावशीने ना छान असं तुपाचा दिवा केलेला आहे आणि मग तुपाचा दिवा करून आणि आता ज्योतदान करायची आहे. तर चला असा होता छोटासा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चला असेच नवनवीन व्हिडिओसोबत आपण भेटूया. बाय.